ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा कणा आहे आणि त्याचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। हीच गोष्ट लक्षात ठेवून आज संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने बेलापूर येथे वारकरी भवन मध्ये व बेलापूर गाव ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान, शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सुरू करण्यात आलेले एक पेड़ मां के नाम अभियानाअंतर्गत या ठिकाणी वृक्षारोपण वाटप भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। तसेच माजी नगरसेवक डॉक्टर जयाजीनाथ, अशोक गुरखे, विनीत पालकर, माजी नगरसेविका राजश्री कातकरी, समाजसेवक जगन्नाथ कोळी, सुभाष गायकवाड, समाजसेवक अशोक नरभागे उपस्थित होते। आज ठाणे शहरामध्ये देखील आपल्या शहराचा नावलौकिक आहे। शिक्षणाचा विषय असेल तर शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याचं नावलौकिक आहे, परंतु त्यानंतर सर्वाधिक विविध प्रकारच्या कॉलेजेसची संख्या, शाळांची संख्या आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढणारं या राज्यामधलं एकमेव शहर देखील नवी मुंबई शहर आहे। त्या गोष्टीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आणि अशाच दृष्टीने काम करत असताना आपल्या शहराकरता ग्रामस्थ असतील, आपल्या शहरामध्ये राहणारे सर्वच विविध राज्यामधील नागरिक असतील, विविध भाषिक असतील, विविध धार्मिक असतील, त्या सर्वांच्याच माध्यमातून आज जे ज्येष्ठ आहेत त्यांनी आपलं योगदान शहराकरता कोणत्या ना कोणत्या तरी कार्याकरता दिलं। ते गावात असेल, शहरात असेल, ते झोपडपट्टी परिसरात असेल, ते कॉलनीत असेल, झालेलं काम हे सोसायटीच्या माध्यमातून झालं असेल, NGOच्या माध्यमातून झालं असेल, विविध प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून झालं असेल। ही ज्येष्ठ मंडळी खऱ्या अर्थानं आपल्या शहराचा आधार आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान झाला पाहिजे। असे जे आता संपूर्ण नवी मुंबईचे आणि देशाचं भवितव्य सुरक्षित ठेवणारे कोण जे ज्येष्ठ नागरिक, त्यांचा सन्मान तर त्या ठिकाणी झालाच पाहिजे। म्हणून आज सगळे ज्येष्ठ नागरिक यांचं मी मनापासून आदर व्यक्त करतो। विद्यार्थी सर्व ज्यांनी 10वी आणि 12वी मध्ये यश संपादन केलेलं आहे, आपण आपल्या क्षमतेनं काम करा। आपल्यामधील क्षमता आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या संधी यांचा आपण मेळ साधला पाहिजे। आपण जे ठरवताल त्या ठिकाणी त्या गोष्टी पूर्ण होतील, परंतु आपल्या स्ट्रीमची निवड करत असताना कोणी तुम्हाला प्रेशर केलं तेव्हा याच फील्डमध्ये जा, त्याच फील्डमध्ये जा, त्यापेक्षा आपली आवड, आपलं पॅशन हे आपण जतन केलं पाहिजे। त्याबद्दल मी विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल वाटचालीकरता विद्यार्थ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो। आता एक पेड़ मां के नाम ही खूप मोठी संकल्पना आहे, कारण आपल्या शहरामध्ये लोकसंख्या वाढते, परंतु लोकसंख्या वाढते त्याचबरोबर आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, आपल्या बाजूची वाढणारी पोल्युशनचं प्रमाण याला जर समतोल राखायचा असेल तर आपल्याला वृक्ष लागवड केलीच पाहिजे। पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता अनेक गोष्टी आहेत, परंतु लोकसंख्या वाढते, किमान एका माणसाकडे एक झाड हे त्या ठिकाणी लावलंच गेलं पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे। त्यामुळे जतन कधी होईल तर एखाद्या झाडाची लागवड आईच्या नावानं केली तर आपल्या आईच्या नावानं आपण लावलेलं झाड आहे ते व्यवस्थित लावलं पाहिजे, त्याला पाणी घातलं पाहिजे, खत दिलं पाहिजे, त्याचं इतर त्या ठिकाणी गोष्टींपासून संरक्षण केलं पाहिजे आणि 1-1.5 वर्षामध्ये तो मोठं झालं की मग हे झाड ते मग सगळ्यांनाच एक सुखद सावली देण्याकरता त्या ठिकाणी तयार होतं आणि आपल्या निसर्गाचा समतोल देखील राखला जातो। एक ॲस्थेटिक व्हॅल्यू देखील निर्माण होते आणि त्या माध्यमातून हिरवळ देखील आपल्या परिसरामध्ये निर्माण होते। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया ब्रांचा रिपोर्ट, नवी मुंबई।